नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी आलेली आहे आईकडे, कारण की नवऱ्याची चालू आहे 16 तास ड्युटी. तो काल पण 16 तास ड्युटी केली, म्हणजे सकाळी गेला होता तो रात्री आला. आज सुद्धा त्याची 16 तासच ड्युटी आहे. तर मग त्याला बोलले की तू कामाला जाताना मला आईकडे सोड, म्हणजे मी दिवसभर इकडे राहीन, तिकडे त्या घरी एकटी राहण्यापेक्षा आई पप्पांकडे मला सोड. मग त्यांनी मला सकाळीच 7 वाजताच मला घरी सोडलं आणि मग तो गेला कामाला. तर आहे आज दिवसभर मी घरी. आता तो किती वाजता येणार आहे हे सुद्धा मला माहिती नाही. तो 11:30 येणार आहे की पूर्ण नाईट शिफ्ट करणार आहे माहीत नाही. तर मग मी आले आईकडे. मला कंटाळा आला होता, काल पण तो दिवसभर नव्हता, मी एकटीच होते. त्याला म्हटलं चल आज घरी जाते मी. असो, तर आता आले मी वरती. आपल्या घरी आल्यानंतर सगळ्या कशा खोल्या बघायशी वाटतात ना, कुठे काय ठेवलं काय. तर मी आता माळावरतीच आले. तर माझं सामान बघू होते, कुठे काय आहे वस्तू, जुन्या वस्तू म्हणजे सगळ्या. पहिले आल्यानंतर मी वरतीच येते, का वरतीच मी जास्त राहायचे, अभ्यास करायचे, इथेच राहायचे. दिदीचं लग्न झाल्यानंतर मी वरती जास्त असायचे. पहिली दिदी असायची, दिदीचं लग्न झाल्यानंतर मग मी यायचे. तर इथेच सोफ्यावर वगैरे झोपायचे. आता सगळं नवीन केलं, आधी असं नव्हतं. आधी आमचं कौलांचं घर होतं, आत्ता बऱ्यापैकी पत्रे वगैरे टाकले असं. आणि ही माझी खिडकी अभ्यासाची, इथे मी बसून अभ्यास करायचे. तर आता आईला म्हटलं आलोय तर जरा वरती फेरी मारते आणि कचरा वगैरे काढते जरा. तसे पप्पा साफसफाई करतात, तर आले तर करते. आणि आईची पण जरा तब्येत ठीक नाही, तिला पण सर्दी वगैरे झाले. आता ती रेडी होते, डॉक्टरकडे जाणार आहे ती. तर चला नाश्ता वगैरे झालाय. मी 7 वाजता आले. आईने भाकरी बनवली होती, भाकरी वगैरे खाली. आणि आता सगळे पाण्याची वाट बघतायत. पाणी यायचं टाईम झालंय, पण आमच्याकडे ना म्हणजे आमच्या गावामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. 10 ते 15 मिनिटं फक्त पाणी येतो. जेवढा पाणी येईल तेवढाच, मग तो एक दिवस आड करून पाणी येणार असं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते बाहेर कशी कंडिशन आहे. म्हणजे प्रत्येक जण आपल्या नळाची इथे मशीन लावतं, मशीननी जेवढं पाणी खेचेल तेवढं आपलं पाणी, त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी पाणी जातं असं आहे ते. तर आता सगळ्यांनी मशीन लावलेत, पाणी भरायचं आहे. 2 दिवस घरी पाणी नव्हतं आला गावामध्ये. आता येणार आहे, 10:15चा टाईम आहे पाण्याचा. तर सगळ्यांनी मशीन लावलं. पाणी आलं का जो पहिला बटन दाबेल, ज्याच्याकडे जास्त प्रेशरने पाणी जाईल त्याचं पाणी भरणार असं आहे आमच्याकडे अजून कंडिशन. म्हणजे लहानपणापासून आमच्या गावामध्ये पाण्याचाच प्रॉब्लेम आहे. आता आम्ही एवढे मोठे झाले तरी पण पाण्याचा प्रॉब्लेम तसाच आहे. तर आई पप्पा पण थांबलेत, पाणी भरतील आणि मग जातील. तर चला बाहेर दाखवते कशा प्रत्येकांनी अशा मशीनी लावल्या आणि पाण्याची वाट बघतात. मी तर जाते खाली. बघा इथे एक मशीन लावलेली आहे, पाण्याची वाट बघतात. त्याच्यानंतर इथे एक मशीन आहे, त्याच्यानंतर पुढे एक मशीन आहे. असं पुढे पुढे मशीनी आहेत. आलं वाटतं पाणी. बघ मशीन चालू झाली, ह्यांची नाही चालू झालं असं आहे. आलं का गं पाणी? आई पाणी आला. असे सगळेजण मशीन लावतात, जेवढं पाणी येईल तेवढं खेचणार मशीन ती. हे बघा आमची पण लागली. चला खाते. आणि आमचं जिना बघा कसा आहे, असं पकडून पकडून जायला लागतं. तर सवय येऊन काय वाटत. आणि जिन्याच्या खालीच मशीनचा आवाज येत असेल. पाणी आलेलं आम्ही मशीन लावले. चला आई रेडी का? रेडी. चला डॉक्टरकडे जाऊन येते. जा जा, आईला झाले सर्दी. तू लक्ष दे, आराम कर. आम्ही आराम करतो. पहिले पाणी भरल्यानंतर जाणार. सगळ्यांच्या मशीनींचा आवाज आता नुसता. त्यांची पण लावले ना, त्यांची लावले, पुढे लावले. आई पप्पा गेलेत डॉक्टरकडे आणि आता मला भूक लागली. 11:30 वाजलेले आहेत. तशी सकाळी मी 7 वाजता भाकरी खाली होती, त्याच्यानंतर चहा आणि थोडंसं बिस्किट खाल्लं. पण आता मला भूक लागली आणि मी येताना आणले होते ब्रेड. कारण की मी घरातली अशी मुलगी आहे की मी सर्वात लहान आणि लाडकी, आणि मला ही चटरपटर खायला खूप जास्त आवडतं. सँडविच किंवा अजून असं काय फ्राय केलेली गोष्ट, पकोडे, वडापाव वगैरे जास्त मी खाते. आणि मी घरी आलं की मग मी ह्या दोघांना पण खायला देते. आणि ह्यांना दिलं ना, खाणार बरोबर पण बोलणार काय ते खाते, भाकरी खायचं तर नाही, कांदेपोहे बनवायचे, हे काय ते ब्रेडचं नुसतं बनवत असतेच. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मैद्याचं तू कमी खा, घरात जे काय भाजीपोळी बनवत असते ते तू खा. पण मी आहे. तर येताना मस्त मोठा ब्रेडचं पॅकेट आणलंय. आता सँडविच बनवायचं आहे, मग त्या दोघांना आल्यावर देईन जरा खायला. त्यांनी पण सकाळी लवकर भाकरी खाल्लेली आहे. जेवण करायचं आहे, अजून केलं नाहीये. आज काय वरण भातच करायचं आहे. तर चला सँडविच बनवूया. पप्पांना मात्र खूप आवडतं, पण आईला तेवढं नाही आवडत ब्रेड वगैरे. पप्पा खातात. तर चला सँडविच बनवूया दोघांसाठी. आणि मला पण भूक लागली. तर बटाटे उकडत ठेवलेत मी. आता कांदा आणि ते टोमॅटो वगैरे सगळं कापून घेते, स्लाइस करते आणि मग बनवते. आणि माहेर जवळ असल्याचा हा फायदा असतो की आपल्याला पटकन सासूरून इकडे येता येतं असं आहे. मी 5 मिनिटामध्ये माझ्या घरी पोहोचते.
आणि घरी आल्यानंतर मी घरी एका ठिकाणी बसणारच नाही, सगळीकडे नुसते फिरत असते घरभर. आणि मेन म्हणजे मला शेतावर जायला भेटतं, तिकडे जायला मला खूप जास्त आवडतं. आता किती महिने झाले मी पावसाळ्यामध्ये गेले होते शेतावरती, आता जाईन. आता पावसाळ्यामध्ये खूप गवत वाढलेलं असतं म्हणून काही जायला भेटत नाही. पण आता गवत सुकलंय बऱ्यापैकी, तर जाऊया शेतावर, फेरी मारणार आहे, पुलावर पर्यंत जाणार आहे, म्हणजे तिथपर्यंत रेल्वेचा ट्रॅक आहे, तिथपर्यंत जाणार आहे. आज आलोय तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. जसे माझे नेहमी ब्लॉग बघा त्यांना माहिती आहे कुठे पूल आहे आणि कुठे जाणार आहे मी ते. तर तुम्ही नवीन असाल तर शेवटपर्यंत ब्लॉगला नक्की बघा. त्याचा कांदाची स्लाइस करते पटापट. खूप दिवसांनी अशी मी माझ्या घरी एकटी आहे, म्हणजे इकडे आईच्या घरी. इथं आई पप्पा असतात सोबत, आता जस्ट डॉक्टरकडे गेलेत म्हणून. चला, काल पण मला खूप कंटाळा आला होता, हा दिवसभर घरी नव्हता, मी एकटीच होते. तर मग विचार केला की आज घरीच जाते. चलो, तर मला सांगा तुमचं माहेर जवळ आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप लांब आहे, माझं जवळ आहे म्हणून चालतं. आता आम्ही चाललोय शेतावर, बऱ्याच दिवसांनी चाललोय शेतावर, बरं वाटतंय. पण रस्ता कितपर्यंत गेला माहीत नाही, कारण की गवत होतं, पावसाळ्यामध्ये गवत खूप वाढलं होतं. आता बऱ्यापैकी सुकले, एकदम पण सुकलंय नाही, पण आहे. आई पण गेली नव्हती सोबत, कोणाचा तरच जातं. मस्त सूर्य दिसतोय, तर सूर्यास्त होईल, टाईम आहे अजून, तेवढं अंतर पार करायचं आहे सूर्याला. तर चला चाललंय, हलतंय. शेतावर यायचं म्हणजे माणूस पाहिजे सोबत. सरगोट आहे ना, तेच मला आवाज आला हलण्याचा. मस्त झोप लागली, आणि आपल्या घरी जरा जास्तच आणि चांगलीच झोप लागते ना. 1 तासच झोपायचं होता, पटकन 2 तास कसे गेले काय समजलंच नाही. मस्त आरामात झोपले. तर चहा वगैरे घेतला. आता आईला म्हणून चल शेतावर एक फेरी मारून येऊया. चालते, परत दिवसांनी आलं, म्हणजे पावसाळ्यामध्ये आलो होतं नाही, ते आता आलोय. गवत सुकले सगळे, बऱ्यापैकी सुकलंय, काही काही जाळलंय बघा. इकडे असा म्हणजे जायला असा रस्ता मिळतो ना, अशी मी दिसते इकडून का, सूर्य आहे त्या साईडला. चला जाऊया. थोडासा ओला ओला आहे अजून, काहीच सुकले. हा बघा, इकडून असा रस्ता आहे, मस्त वाटते. सगळीकडे फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय. आई बोलते पायाखाली लक्ष दे आणि चाल. चला, अजून आपल्याला आलो 5 मिनटं लागतील तिथे पोचायचं आहे ट्रॅक जवळ. कोणीतरी पेटवलंय. चला, ट्रॅक जवळ आपण पोचलेलो आहोत. हा आहे रेल्वेचा ट्रॅक. इकडं काही माणसं बसतात जी चालायला येतात ते. बऱ्यापैकी आहे तरी गवत हिरवागार अजून, है ना. सूर्य थोड्या वेळात जाईल. आम्ही आता इथे बसतो जरा, पण हे इथे नाही बसू शकत, कारण का ह्याच्यावर ना ग्रीस लागतं, चाक असतो ना, हे बघा रेल्वेचा ट्रॅक, मग त्याच्या खाली बसायला लागतं. पण ह्याच्यावर गवत आहे, पुढे बसायला लागेल नाही तर. चला, हे इकडचं झालं नाही का, म्हणली की भात टाकलाय नुसता पेंडा बांधून ठेवलाय का, नुसता पेंडा टाकलाय. पेंडा आहे ना नुसता. चला, इथे बसते जरा. इथे पण वाढलंय गवत, इथे बस. असं रेल्वे तर नाहीये. आई पण बरेच दिवसांनी आलीस ना. मी पण बरे दिवस पावसाळ्यात आलेच नव्हते ना. सोबत होणं असलं तर ठीक आहे, एवढ्या लांब कुठे येणार एकटं. बसलो जरा ट्रॅकच्या इथेच. आता आई मला येताना सांगत होती की आता किती लाकडं दिसतात इथे, हे नाही. आईच्या वेळेला म्हणजे जवळ अशी लाकडं नसायची, त्यांना इकडे जायला लागायचं. इकडे जे आहे ना पाठीमागे, इकडे जंगल आहे पाठीमागे, तेव्हा त्यावेळेला आई जवळ, सगळी जवळ लाकडं दिसली की सगळी लोक घेऊन जायची, हे नाही. आम्हाला नसत लांब जायला लागत. कारण का आधी सगळी चुलीवरच करायचं ना, त्यामुळे लाकडं एकदम सोनं असायचं नाही. हो, मग
त्यावेळेला ताई सांगत होती, आता किती लाकडं पडली. बोलते आता कोण वापरतच नाही, चूलच कोण पेटवत नाही, आपण पण नाही पेटवत. त्यातलीच आधी आई यायची ना, गॅस यायच्या अगोदर सगळी लाकडं गोळा करायला यायची आणि इकडे नाही भेटली तर रेल्वेच्या या साईडला यायची. मी तुम्हाला दाखवते. तर उठते, ट्रॅकवर बसले, ती खडी रुपते. बघ इकडे पाठीमागे ना असं जंगल आहे, मला दिसतं असेल की माहीत नाही, मी तुम्हाला फ्रंटनी दाखवते. तिकडे जायची आई लाकडं, म्हणजे जंगलातली लाकडं गोळा करायला, का तर चूल पेटवायला म्हणून. आईच्या बरोबरच्या मैत्रिणी पण असायच्या, म्हणजे शेजारी पाजारी. असं खूप मोठा भारा आणायचे. भारा म्हणजे अशी खूप अशी मोठीची मोठी लाकडं अशी चुंबळ टाकायची डोक्यावर आणि घेऊन यायची. मी फक्त त्या साईडला एकदाच गेले होते. जंगल आहे तिकडे, आमचं शेत आहे. म्हणजे मी 6वीला काय 7वीला असेल, मळणी होती आई तिकडं पाहिजे ना. एकदाच गेलो होतो मी खूप लहान होते. हां, मी एकदाच गेले होते. आणि मला न्यायचं म्हणजे मला कडीवर, एवढ्या लांब कोण जाणार हे नाही. जमते मग एवढ्यापर्यंत चालायचं मी, नाही तर मला सगळे कडीवर घेऊन जायचे. पण एवढ्या लांब कोण, फक्त मी एकदाच आले होते. इकडे मळणी होती, आमचं शेत आहे अजून तिकडे, पण आता नाही करत. कारण की आता बंदिस्ती तुटली, म्हणजे खाडीचं समुद्राचं पाणी येतं, ते येऊ नये म्हणून असं बांध घालतात मोठा. पण इकडे लोक तर शेतीच करत नाही जास्त करून, त्यामुळे तो बांध कुठून येणार असं आहे. आणि मग त्यावेळेला ना मला अजूनही आठवतं, जंगली कोल्ह्यांचा आवाज येतो. म्हणजे 6 वाजले की निघायचं लगेच, जास्त संध्याकाळ नाही करायची या साईडला, कारण तिकडे त्या जंगलातून असे कोल्ह्यांचा मला आवाज आला होता. तेवढं मला अजून आठवते. सगळी आमच्या घरातलीच होती, म्हणजे चला लवकर जाऊया. मग सगळं मळणीचं आटपलं, भात वगैरे घेतला आणि आम्ही निघालो जायला. ती फक्त मी शेवटची गेले होते, त्याच्यानंतर काय मी गेले नाही. मी एकदाच गेले, मला आठवते तेव्हा मी एकदाच गेले होते. आदिदीसोबत गेल्याचं माहीत नाही, पण मला कोण न्यायचंच नाही एवढं लांब, जंगलामध्ये काय काम माझं असं. तर इथून खूप साऱ्या आठवणी आहेत. आता आई येताना मला तेच सांगत होती, आता कोण करतच नाही आहे, म्हणजे लाकडं वगैरे सगळ्यांच्या घरी गॅस आल्या, आधी लाकडांवरच करायचे सगळे असं आहे. त्यामुळे इकडचं क्षेत्र आम्ही करत नाही, हे तसंच आहे. आता जे रेल्वेचे या साईडला आहेत ते आम्ही करतो. म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याचं असं झालं की ज्यांच्याकडे 4-5 शेतं आहेत, पण काही कारणामुळे एकच शेत करायला मिळतोय असं होतं. आणि मग घरातली आपण असं बोलतो की एवढे शेतावर पैसे खर्च करण्यापेक्षा 10,000चा आपण भातच आणूया, तो वर्षभर खाऊ. कारण की मजुरी पण किती 700-800 रुपये आहे नाही, एका माणसाची मजुरी 800 रुपये. आणि माणसं पण भेटत नाही का, कोण जास्त शेतीची कामं करतच नाहीत, असं झाले होते. पण आता आपला आहे तर आपल्याला थोडंसं वाटतंच ना की करायला पाहिजे. आपल्या शेतातलं भात मिळालं जरा बरं वाटतं ना, म्हणून आता करतं. आणि आता पप्पा कसे आमचे गव्हर्मेंट सर्वंट, त्यामुळे एवढ्या वर्ष तर त्यांनी केलं नाही, वेळच नव्हता, नोकरी करायची होती असं. त्यामुळे पप्पा मुंबईला असायचे. आता रिटायर झाले तर आता शेती करतोय, पण शरीर साथ नाही देत तेवढं. म्हणजे आम्हाला समजतं की ते करतात, पण ते थकत आहेत, बोलत नाहीत असं. आईला तर नाही जमणार, का आईचं ऑपरेशन झालं आहे असं. तरी पण आमची मदत करतो. पण माझी मदत म्हणजे आमची मदत कसली, तेवढं तर वजन उचलू शकत नाही आपण, तेवढे वजनाची अशी भारे किंवा शेतीची कामं आपण नाही करू शकत. म्हणजे आम्ही कधी केलीच नाही आहेत असं चिखलामध्ये वगैरे जाणं. तर पप्पांच्या सोबत त्यांना थोडीशी मदत करायला वगैरे जातो आम्ही असं. अशी गोष्ट ती मला आठवली. तर जरा आहोत फिरतोय, मग जाऊ थोड्या वेळामध्ये. आणि हे बसायला काय नाही, ट्रॅकवर बसली आई, ती छोटी छोटी दगड आहेत ती रुपत आहेत पाठीला, त्यामुळे जास्त वेळ नाही बसू शकत आपण. चला जातो आता पुन्हा घरी. पण बरेच दिवसांनी गवत आहे का बघत 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 आलो. आत नाही गवत, बरं आहे रस्ता मळलाय. आणि सूर्य ऑलमोस्ट गेला. कसं वाटतं ना, छान असं सोनेरी किरण अशी, छान छान. ह्याच्यासाठी मी येते इकडे, एक लाईक शांतता. चला या मंडळी जेवायला आईने मस्त भाजी बनवलेली आहे. घरी आल्यानंतर मला भाजीच आवडते, मच्छी नाही जास्त. काल प्रीजसाठी स्पेशल मच्छी बनवले, कालवण आणि काहीतरी तुकडी फ्राय केले. मला मस्त आईने वरण भात केले. तर जेवते. 8 वाजलेत पण तो अजून काय आला नाहीये, बघूया किती वाजता येते ते. मी जेवून घेते, मला भूक लागलेली आहे आणि थंडी वाजायला लागले. मस्त स्वेटर वगैरे घालून, म्हणजे मी संध्याकाळी चालायला गेले होते तेव्हा स्वेटर घालून आहे का, आमच्याकडे खूप जास्त थंडी पडलेली आहे. तर चला जेवते आणि मग बघूया हा किती वाजता येतो, त्याच्यानंतर आम्ही घरी निघू. असं आहे माझं जेवणाचं ताट. त्याच्यामध्ये आहे वरण, पालकची भाजी आहे आणि गवार आहे नाही, गवार आणि भात. या मंडळी जेवायला. आई पप्पा बसले, ट्रिपची वाट बघतायत.
मला भूक लागली, मी जेवते कारण का मी भाजी खाणार आहे. हॅलो जावाई बापू, जेवलात का? आज काय स्पेशल काय? आज तुकडी फ्राय. तुकडी फ्राय. तुकडी नाही, तुकड्या फ्राय. तुकड्या फ्राय. दमलास का रे? चेहरा बघ, 16 तास ड्युट्या करतोय. 16-12 हम्म. होतं कधी कधी. हाँ होता है, अभी क्या करेंगे. आणि इकडे सासूमा पण जेवते. अर्धा व्हेज नॉन व्हेज चालू आहे. आईला थंडी वाजते. आई तब्येत कशी आहे तुझी? ठीक आहे, बरी आहे. मस्त. जरा सगळ्यांनाच त्रास होतोय हल्ली है ना प्रीत? सर्दी थंडी वाढली बरं. थंडी वाढले ना त्याच्यामुळं. आई बरी सकाळी जाऊन आली, आता बरं वाटतंय जरा. तरी पण आम्ही बाहेर गेलो होतो ना पुलावर, तरी आईचं नाक जाम व्हायला लागलं होतं. आता जरा कुठे शांत झालंय. चित्र आहे बोलते तुला शिकव, मग काय बोलून नाकाला बांधून ठेवलं. जायला. मग काय जायला पाहिजे, किती दिवसांनी गेलो ना मी.